वेलकम ऑल स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करणार आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जर पाहिला तर तो खूप इझी क्वेश्चन आहे. त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 पासून आपण स्टार्ट करणार आहे. So I solve the following simultaneous equation. Solve the following simultaneous equations. Okay? आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे. 3a plus 5b is equals to 26. a plus 5b is equals to 22. हे दोन इक्वेशन्स याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत आणि हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, मग हे सायमल्टेनियस जे इक्वेशन आहे याला आपण फर्स्ट अज्युम करूया. 3a plus 5b is equals to 26, इक्वेशन नंबर 1. then a plus 5b is equals to 22, इक्वेशन नंबर 2. आणि मेथड काय आहे आपली सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची? फर्स्ट आपण काय पाहतो, जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सचा कोइफिशियंट सेम आहे का. फर्स्ट स्टेप आपली काय आहे की जे दोन इक्वेशन आपल्याला दिले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या तरी एक व्हेरिएबल्सचा कोइफिशियंट सेम आहे का तो आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बी हा जो व्हेरिएबल आहे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये त्याचा कोइफिशियंट जो आहे तो काय आहे, सेम आहे. ओके, 5 सेम आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहतो की जो कोइफिशियंट आहे त्याचा साइन कोणतं आहे. याच्यामध्ये पाहू शकतो साइन काय, +5 +5, म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये +5 हे काय आहे त्याचे कोइफिशियंट आहे. आणि जर प्लस प्लस साइन असेल कोइफिशियंटचं तर आपण काय करतो, ते दोन जे इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करत असतो. ओके, या ठिकाणी आपण सबस्ट्रॅक्शन करूया की here equation number 1 minus equation number 2. okay, 3a plus 5b is equals to 26 minus a plus 5b is equals to 22. आणि ज्या वेळेस सबस्ट्रॅक्शन आपण करत असू त्यावेळेस जे इक्वेशन आहे इक्वेशनची काय होतात, साइन चेंज होत असतात. त्यानंतर आपण पाहू शकतो की 3a इथं मायनस साइन होणार, प्लसचं मायनस साइन होणार, प्लसचं मायनस साइन होणार. ओके, 3 मायनस a, 3 मायनस a that is 2a, 5 minus b eliminate. okay, then equals to 26 minus 22. 26 minus 22 that is 4. bigger number sign plus आहे त्यामुळे plus 4. 2a is equals to 4. a is equals to 4 divided by 2. a is equals to 2. ओके, या ठिकाणी a is equals to 2 हे आपलं काय आलंय, a चं आन्सर आलेलं आहे. आणि हा a equals to 2 इक्वेशन नंबर 1 और इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे, पुट करायचं आहे. हेन्स मी या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 मध्ये a ची व्हॅल्यू पुट करतो. देअरफॉर पुट a equals to 2 in equation number 2. okay, what is equation number 2? a plus 5b is equals to 22. a ची व्हॅल्यू काय आपली 2 plus 5b is equals to 22. 5b is equals to 22 minus 2. 5b is equals to 20. Therefore b is equals to 20 divided by 5.
5 4 जा 20, b इक्वल्स टू 4. ओके. आणि या ठिकाणी आपलं जे व्हॅल्यू आहे a आणि b ची जी आलेली आहे 2,4. therefore answer for the simultaneous equation a, b is equals to 2,4. okay, equation number 1 is over. Then we are going to equation number 2. okay, then next question. Question number 2. Question number 1, question number 2, following solve the following simultaneous equation. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलेला आहे. सेम लाईकवाईज क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 हे काय आहेत, सेम त्या टाइप मध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही इझिली ते क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू शकता. प्रॅक्टिस सेट मध्ये जे डिफरंट टाइपचे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, सॉल्व करणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो पण सेम टाइप मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो पण सेम आहे, तरी पण आपण क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो काय करूयात, आपण सॉल्व करूयात. ओके. क्वेश्चन नंबर 4, दोन इक्वेशन आहेत ते आपण राईट डाऊन करूयात. इक्वेशन नंबर 1, 5m minus 3n is equals to 19. Equation number 2, m minus 6n is equals to minus 7. हे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. ओके. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. अगेन जे बेसिक स्टेप्स आहेत आपल्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी व्हेरिएबल्सचा कोइफिशियंट कुठल्या सेम आहे का. या ठिकाणी m चा कोइफिशियंट आपण पाहतो सेम नाही, 5 1 आहे. त्याच्यानंतर n चा कोइफिशियंट -3 -6 आहे. ओके, म्हणजे कोइफिशियंट काय आहेत, डिफरंट आहेत, सेम नाहीये. देन सेकंड स्टेप, जर कोइफिशियंट सेम नसतील तर आपण काय करणार, त्याचा कोइफिशियंट सेम करणार आणि प्रेफरन्स कशाला देणार, ज्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा 1 आहे त्या व्हेरिएबलचा अदर जो कोइफिशियंट आहे तो आपण काय करणार आहे, इक्वल करणार आहे. मग या ठिकाणी पाहिलं तर m चा जो कोइफिशियंट आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये हा काय आहे, 1 आहे. मग आपण काय करणार, इक्वेशन नंबर 2 मध्ये कोइफिशियंट काय करणार, सेम करणार आहे. ओके. therefore we are writing down here 5m minus 3n is equals to 19. Equation number 1, m minus 6n equals to minus 7. Equation number 2. आणि या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये व्हेरिएबल सेम करणार आहे, म्हणजे 5 करणार आहे. त्यामुळे इक्वेशन नंबर 2 होल इक्वेशनला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावे लागेल. सो देअरफॉर मल्टिप्लाय बाय 5 इक्वेशन नंबर, ओके, इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं. देन 5m minus 5 into 6n equals to minus 7 into 5, that is equation number 2. 5m minus 30n minus 35. Okay, that is equation number 3. Then we can see here equation number 1 and equation number 3, there is same coefficient for m. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की 5m सेम कोइफिशियंट आहे. आणि जर इक्वेशनचा कोइफिशियंट सेम असेल, साइन सेम असेल, +5m +5m, त्या ठिकाणी आपण जे इक्वेशन आहे त्या दोन इक्वेशन्स आपण सबट्रॅक्शन करत असतो. ओके. देअरफॉर
equation number 3 minus equation number 1. Okay, what is equation number 3? 5m minus 30n equals to minus 35. Then minus equation number 1, 5m minus 3n equals to 19. या ठिकाणी मायनस असल्यामुळं हे जे साइन आहे ते साइन चेंज होतील. ओके, देअरफॉर प्लस मायनस होणार, मायनस प्लस होणार, हे मायनस होणार. 5 minus 5 get cancel. Minus 30n plus 3n minus 27n equals to minus minus plus minus minus plus, that is 35 आणि 19 चे ऍडिशन होणार. ओके, देन 54 साइन बिगर नंबर असणार, बिगर नंबर इज 35, देअरफॉर minus 54. Minus minus get cancel sign. 27n equals to 54. Therefore n equals to 54 divided by 27. 27 2 जा 54. n equals to 2. या ठिकाणी n ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे? 2 आलेली आहे. ही n ची व्हॅल्यू जी 2 आलेली आहे, आपण इक्वेशन नंबर 1, 2 और इक्वेशन नंबर 3 याच्यामध्ये पुट करू शकतो. मी या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 मध्ये व्हॅल्यू पुट करतो. पुट n equals to 2 in equation number 2. Okay, what is equation number 2? m minus 6n equals to minus 7. m minus 6 into 2 equals to minus 7. m minus 12 equals to minus 7. m equals to minus 7 plus 12. m equals to 5. Minus plus minus 12 minus 7, 5 bigger number is 12, therefore plus 5. आणि या ठिकाणी m, n ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. m ची व्हॅल्यू 5, n ची व्हॅल्यू 2. Therefore solution for the simultaneous equation is 5, 2. Okay, here you can write, therefore solution for simultaneous equation is 5, 2. Okay, got it? Okay, या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण कंप्लीट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की 5th नंबर क्वेश्चन जो आहे तो पण इझी आहे. आणि आपण त्यानंतर पाहणार आहे क्वेश्चन नंबर 6. हा स्पेशल टाईपचं एक्झाम्पल आहे जे की आपण पाहणार आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल आले तर काय करायचे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. Okay, question number 6. One upon 3x plus y is equals to 10 upon 3. Equation number 2, 2x plus 1 upon 4y equals to 11 upon 4.
तर हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 1/3x plus y is equals to 10/3. Second equation 2x plus 1/4y equals to 11/4. या इक्वेशन मध्ये पाहिलं तर हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे पण कॉम्प्लेक्स फॉर्मॅट मध्ये आहे. आपल्याला हे जे कॉम्प्लेक्स फॉर्मॅट मध्ये आहे त्याला सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आपल्याला राईट डाऊन करायचंय. सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला याचा बनवायचा आहे. तर सिम्पलेस्ट फॉर्म आपण कसा बनवू शकतो या ठिकाणी जर पाहिलं तर हा डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, या ठिकाणी पण डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, या ठिकाणी पाहिलं 1/4 डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे, 11/4 डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे. आणि याला सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आपण कसं आणू शकतो तर जर या ठिकाणी अपॉन मध्ये जे डिनॉमिनेटर मध्ये 3 नसते तरी सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आले असते, या ठिकाणी 4 नसते सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आले असते, पण गिवन इक्वेशनची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. आहे इक्वेशनला सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आपण नोट डाऊन करू शकतो. त्यामुळे हे जे इक्वेशन नंबर 1 जे आहे इक्वेशन नंबर 1 आणि हे जे आहे इक्वेशन नंबर 2 याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये कसं आणू शकतो तर हा जो डिनॉमिनेटर मधला 3 आहे याला जर मल्टिप्लाय 3 केला तर मल्टिप्लाय डिवाइड 3 कट होऊ शकतो. या ठिकाणी पण मल्टिप्लाय होल इक्वेशनला 4 केलं तर हा 4 डिनॉमिनेटर मल्टिप्लाय 4 हा कट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल अशा ठिकाणी या टाइपचे जे एक्झाम्पल येतील ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर असेल आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेम असेल ऑल इक्वेशन मध्ये, या ठिकाणी पण तुम्ही पाहिलं डिनॉमिनेटर इक्वेशन नंबर 2 मध्ये 4 सेम आहे, अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जो डिनॉमिनेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे या ठिकाणी 3 आहे या ठिकाणी 4 आहे, त्यामुळे इक्वेशन नंबर 1 ला होल इक्वेशन नंबरला मल्टिप्लाय करणार आहे कारण हा डिव्हिजन मध्ये आहे. मल्टिप्लाय डिवाइड कॅन्सल होतात म्हणून इक्वेशन नंबर 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो आणि इक्वेशन नंबर 2 ला 4 ने मल्टिप्लाय करतो, जेणेकरून आपल्याला न्यू इक्वेशन मिळतील जे सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये असतील, सिंपल फॉर्मॅट मध्ये असतील. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय by 3 or you can write here multiply 3 whole equation by whole equation number 1 by 3. Okay, therefore 3 into 1/3x plus 3 into y equals to 3 into 10/3. Okay, 3 जा कॅन्सल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये ते कॅन्सल झाले, 3y या ठिकाणी पण 3 कॅन्सल झाले, रिमेनिंग काय राहत आहेत x प्लस हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्यामुळे 3y इक्वल्स टू 10. हे न्यू इक्वेशन आलं आपलं इक्वेशन नंबर 3. ओके, देन इक्वेशन नंबर आपला जो 2 आहे मल्टिप्लाय बाय 4. okay, then 4 into 2x plus 4 into 1/4y equals to 4 into 11/4. okay, 4 2 जा 8, 4 दूने 8, 8x plus 4 get cancel, only y is remaining equals to here also 4 get cancel, 11 remaining. Here is our equation number 4. आणि या ठिकाणी पाहू शकता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 हे सिम्पलेस्ट फॉर्मॅट मधील सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत, लिनियर इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांच्यामध्ये जे आपले रेग्युलर मेथड आहे त्यानुसार आपण काय करणार आहे ते सॉल्व्ह करणार आहे. ओके, रेग्युलर मेथड आपली काय आहे की आपण पाहतो की याच्यामध्ये कोएफिशियंट इक्वल आहे का, कुठल्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल नाहीये. जर इक्वल नसेल तर नेक्स्ट स्टेप आपली कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपल्याला सेम बनवायचा आहे. तो सेम कसा बनवतो, ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आहे त्याच्या अपोजिटच्या याचा कोएफिशियंट आपण इक्वल बनवत असतो. मी या ठिकाणी आपण पाहू शकता की
x चा इथं कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे आपण सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 8 आहे, तर या इक्वेशन मध्ये पण आपण 8 बनवू शकतो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की y चा कोएफिशियंट पण 1 आहे, वरती कोएफिशियंट 3 आहे, आपण याचा पण कोएफिशियंट 3 बनवू शकतो. चॉईस तुमची आहे, कोएफिशियंट x चा किंवा y चा कुठला कोएफिशियंट इक्वल करायचा आहे. ओके, मी कोएफिशियंट हा जो y आहे त्या y चा कोएफिशियंट इक्वल करेल. काय इक्वल करेल की 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मोठा नंबर येणार आहे. 3 ने जर होल इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय करतो तर जे काही y जे आहे ते आपण इलिमिनेट करू शकतो. ओके, देअरफॉर मी काय करतो आहे, इक्वेशन नंबर 4 ला मल्टिप्लाय बाय 3 करत आहे. ओके, देअरफॉर इक्वेशन नंबर 4 इज 3 into 8x plus 3 into y 11 into 3. Okay, 8 3s are 24x plus 3y equals to 33. Equation number 5. ओके, इक्वेशन नंबर 5 मिळालेलं आहे आपल्याला. आणि त्यानंतर इक्वेशन नंबर 3 आहे. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5 याच्यामध्ये दोनचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, y चा कोएफिशियंट. ओके, +3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण +3 आहे. त्यामुळे आपण या इक्वेशन मध्ये काय करणार आहे, तर हे जे सबट्रॅक्शन करणार आहे इक्वल साइन असल्यामुळं, त्यामुळे मी नेक्स्ट ऍक्शन करत आहे इक्वेशन नंबर 5 मायनस इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन नंबर 5 24x plus 3y is equals to 33. Then minus equation number 3 is x plus 3y is equals to 10. मायनस असल्यामुळे मी साइन चेंज करतो, मायनस मायनस मायनस. ओके, 24 minus x that is 23x. Minus minus get cancel, sorry, plus minus get cancel, equals to 33 minus 10 equals to 23. Therefore x equals to 23 divided by 23, x equals to 1. ओके, x ची व्हॅल्यू जी 1 आलेली आहे, हे x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4 और इक्वेशन नंबर 5 मध्ये आपण काय करू शकतो, पुट करू शकतो. मी इक्वेशन नंबर 3 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करतो. देअरफॉर पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 3. ओके, व्हाट इज इक्वेशन नंबर 3? x की व्हॅल्यू 1 plus 3y is equals to 10. 3y is equals to 10 minus 1. 3y is equals to 9. Y is equals to 9 divided by 3. 3 3s are 9. Y equals to 3. ओके, या ठिकाणी आपल्या इक्वेशन ची व्हॅल्यू काय आलेली, x ची व्हॅल्यू आली 1, y ची व्हॅल्यू आलेली 3. Therefore x comma y, that is answer of our solution 1 comma 3. ओके, या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे जे गिवन सायमल्टेनियस इक्वेशन आहे याचं सोल्युशन काय आहे, 1 comma 3. ओके, तुम्ही पाहू शकता बोर्ड वरती. ओके, या सेम टाइपचे जे इक्वेशन्स असतील, ओके, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये डिवायडेशन मध्ये कुठला नंबर असेल तर या पद्धतीने आपण इक्वेशन्स सॉल्व करू शकतो. नेक्स्ट इक्वेशन, हे जे इक्वेशन होतं ते स्पेशल टाइपचं इक्वेशन होतं. The next question, question number 7, question number 8. हे जे आहे
हे पण वेगळ्या टाईपने सॉल्व्ह करण्याचे इक्वेशन आहे. याच्यापैकी मी क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी घेत आहे. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 7? 99x plus 101y equals to 499. That is equation number 1. Then 101x plus 99y is equals to 501. Equation number 2. या इक्वेशन मध्ये तुम्ही पाहू शकता, जर थोडस ऑब्झर्वेशन केलं या इक्वेशन मध्ये तर तुम्ही पाहू शकता 99x plus 101y equals to 499, 101x plus 99y equals to 501. ओके, या केस मध्ये या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये आपण काय करणार आहोत, आपण या ठिकाणी पाहू शकता की x आणि y हे जे व्हेरिएबल्स आहेत याचे कोइफिशियंट आहे हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये इंटरचेंज आहेत. म्हणजे या ठिकाणी x चा जो कोइफिशियंट आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये, तो कोइफिशियंट इक्वेशन नंबर 2 मध्ये y चा आहे. त्यानंतर इक्वेशन नंबर 1 मध्ये 101 हा y चा कोइफिशियंट आहे, तो इक्वेशन नंबर 2 मध्ये x चा कोइफिशियंट आहे. आणि अशा टाईपचे जर इक्वेशन आले तर सिंपल फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह करण्याची मेथड आहे की हे जे दोन इक्वेशन आहे, फर्स्ट या दोन इक्वेशनची आपल्याला ऍडिशन करायची आहे, म्हणजे ऍड करायचे आहेत. ओके, त्यानंतर सेकंड हेच दोन जे इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशनचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 मिळणार आहेत. आणि ते इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ऍड केल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला फर्स्ट ऑपरेशन काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आहे या दोघांचे काय करायचे आहे, आपल्याला ऍडिशन करायचे आहे. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पहिल्यांदा ऍडिशन करायचे आहे दोन इक्वेशनची, त्याच्यानंतर आपण सबट्रॅक्शन करणार आहे. समजा ऍडिशन जर मी करतोय तर 99x plus 101y equals to 499, 101x plus 99y is equals to 501. या दोनांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 99x plus 101x equals to 200x. Okay, here plus 200y equals to 1000. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकता 200x plus 200y equals to 1000 आलेला आहे. आणि याला या होल इक्वेशनला जर 200 ने आपण डिवाइड करतोय तर सिम्पलेस्ट फॉर्मॅट मध्ये आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. त्यामुळे मी या इक्वेशनला 200 ने डिवाइड करतो. 200x डिवाइड बाय 200 प्लस 200y डिवाइड बाय 200 प्लस 1000 डिवाइड बाय 200. 200 कैंसल, 200 मतलब 1, 200 5 जा 1000. ओके, x प्लस y इक्वल्स टू 5 हे इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालेलं आहे. या दोन इक्वेशन्सची ऍडिशन करून सेकंड आपल्याला काय करायचं आहे, याच दोन इक्वेशन्सचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 minus equation number 2. Okay, equation number 1 is 99x plus 101y equals to 499. Okay, minus 101x plus 99y equals to 501. सबट्रॅक्शन करते त्यामुळे साइन चेंज होणार, मायनस मायनस मायनस
99x minus 101x. 101 minus 99, that is minus 2x. Okay, here plus 2y, कारण या ठिकाणी 101 हा बिगर नंबर आहे, त्यामुळे या ठिकाणी मायनस 2x आलेला आहे. या ठिकाणी प्लस 101 आहे, हा बिगर नंबर आहे, त्यामुळे प्लस 2y आलेला आहे, इक्वल्स टू 501 मायनस 499 मायनस 501 हा बिगर नंबर आहे, त्यामुळे या ठिकाणी मायनस 2 येणार आहे. ओके, 2 जर मी डिवाइड करतो या होल इक्वेशनला 2 ने, ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इक्वेशन येणार आहे मायनस 2x डिवाइड बाय 2 प्लस 2y डिवाइड बाय 2 मायनस इक्वल्स टू मायनस 2 डिवाइड बाय 2. ओके, किंवा हे जे इक्वेशन आहे हे ऍज इट इज ठेवलं तरी पण चालेल. ओके, या ठिकाणी 2 कट मायनस x प्लस y इक्वल्स टू मायनस 1, इक्वेशन नंबर 4. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आलेला आहे. हे इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची जर परत ऍडिशन केली तर आपल्याला एक जो कोएफिशियंट आहे तो व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होणार आहे. तर आपण इक्वेशन नंबर 3 जे आहे प्लस इक्वेशन नंबर 4 करणार आहोत. इक्वेशन नंबर 3 काय आहे आपलं, x प्लस y इक्वल्स टू 5 आणि प्लस इक्वेशन 2 आहे मायनस x प्लस y इक्वल्स टू मायनस 1. ओके, मायनस मायनस कॅन्सल, y प्लस y 2y, 5 मायनस 1 4, y इक्वल्स टू 4 डिवाइड बाय 2, y इक्वल्स टू 2. ओके, y ची व्हॅल्यू आलेली आहे 2. हे y ची व्हॅल्यू 2 आलेली इक्वेशन नंबर 4 और इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. मी y इक्वल्स टू 2 इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतो. therefore put y equals to 2 in equation number 3. ओके, इक्वेशन नंबर x प्लस y ची व्हॅल्यू 2 इक्वल्स टू 5, x इक्वल्स टू 5 मायनस 2, x इक्वल्स टू 3. आणि या ठिकाणी आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे आपल्या सायमल्टेनियस इक्वेशन साठी x, y इज इक्वल्स टू 3, 2. ओके, अशा पद्धतीनं हे जे इक्वेशन आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. या टाइपचे जे इक्वेशन असतील ज्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स जे आहेत कोएफिशियंट जो आहे व्हेरिएबलचा जो इंटरचेंज असेल, ओके, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा या दोन इक्वेशन्स आपल्याला ऍडिशन करायचे आहे. त्यानंतर याच दोन इक्वेशन्स आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. जे इक्वेशन न्यू इक्वेशन मिळतील हे न्यू इक्वेशनची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला जे सोल्युशन आहे x आणि y साठीचं सोल्युशन मिळणार आहे. ओके, थँक्यू. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 1.1 आपण कंप्लीट केलेला आहे. आणि हे जे लेक्चर्स आहेत हे रेकॉर्डेड लेक्चर आहे. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे लाईव्ह लेक्चर मध्ये ते कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर कमेंट करू शकता. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ओके, थँक्यू सो मच.